ठरलं तर मग मालिकेच्या एपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना अर्जुनशी बोलत असताना अचानक सायली आलेली असते आणि सायली कल्पनाला विचारते की काय झालं आई. तेव्हा आता कल्पना सायलीवरती चिडते आणि म्हणायला लागते की अगं सायली, तू ना अख्खी 37 सेकंद या खोलीच्या बाहेर गेले होते आणि तू या खोलीत नसल्यामुळे अर्जुनची, माझ्या मुलाची काय अवस्था झाली पाहतेस का तू. तुझे नावी चांगलेच कान उपटणार आहे. सायली, तुला सांगते की माझ्या मुलाला कधीही सोडून जायचं नाही. अख्ख्याच्या अख्खे 24 तास तू त्याच्या समोर उभं राहायचं. तेव्हा अर्जुन हसतो तर आता सायलीसुद्धा चेहऱ्यावरती खोटा हसू आणते. तर कल्पना हसतच आता अर्जुनला सांगते की तुझ्या बायकोला ना मी चांगलीच दंबे दिले आहे. तू आता अजिबात काळजी करू नकोस. आणि त्यानंतर कल्पना हसते आणि विमल दोघी आता त्या रूममधून बाहेर पडतात. तर सायली स्वतःच विचार करत असते की आई, तुम्ही तर मला सांगितलं की 24 तास मी यांच्या समोर उभं राहायचं आहे, परंतु येणाऱ्या 42 तासानंतर मी हे घर कायमचं सोडून जाणार आहे. तर अर्जुन विचार करत असतो की 42 तासानंतर मिसेस सायली, तुम्ही या घरातून निघून जाणार आहात आणि हे स्वप्न जे मला पडलं आहे ते खरं झालं तर. नाही नाही मिसेस सायली, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही, असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतो. तर इकडे आता नागराजला प्रिया सांगत असते की ऐका ना, म्हणजे आता किल्लेदार बाहेर गेला आहे, त्याच्या रूममधून आपण प्रतिमाची एखादी गोष्ट घेऊन त्या डेड बॉडीजवळ ठेवूयात ना, म्हणजे ती डेड बॉडी खरी असल्याचं समजेल. तेव्हा नागराज म्हणतो की भारी आयडिया आहे, परंतु आधी आपल्याला सुमनला कटवावं लागेल. असं म्हणून नागराज आता प्रियासमोर सुमनला हाक मारत असतो. तर सुमन आल्यानंतर नागराज विचारतो की काय आज काय मेनू काय आहे, कारण आम्हा दोघांनाही चमचमीत असं काहीतरी खावंसं वाटतं आहे. तेव्हा सुमन सांगते की आज ना दुधी भोपळा करणार आहे. तर प्रिया म्हणते की अगं सुमन काकी, यामध्ये चमचमीत असं काय आहे, तू काहीतरी तवा पनीर वगैरे काहीतरी बनव ना. तेव्हा नागराज म्हणतो हो हो, आणि काय ते आळू वड्या. तेव्हा सुमन हसते आणि त्या दोघांनाही सांगते की या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपल्या घरात सामानच नाही आहे, ते आणण्यासाठी मला मोठ्या मार्केटमध्ये जावं लागेल. तेव्हा प्रिया म्हणते बेस्ट. तर आता नागराज मुद्दाम सुमनला तिथून कटवण्याचा चान्स बघत असतो. तर नागराज म्हणतो की जा ना अगं सुमन, पटकन जा ना, काहीतरी खावंसं वाटतं आहे. तेव्हा सुमन जाते. तर प्रिया आणि नागराज आता उठून दोघेही रविराजच्या रूमकडे निघालेले असतात. तितक्यात सुमन पाठीमागून हाक मारते आणि तेव्हा नागराज चिडतो आणि मग तो आता काय आहे. तर सुमन सांगते की भाऊजींनी सांगितलं आहे घरात अजिबात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणायच्या नाहीत, कापडी पिशवी घ्यायची होती. तेव्हा नागराज म्हणतो अगं जा ना, घे ना पटकन. तर प्रिया आता नागराजला म्हणत असते की या बाईला काय तुम्ही सेलमधून उचलून आहे का, इतक्या मोठ्या बिंडोक बाईशी लग्न कोण करू शकतं. तेव्हा नागराज चिडतो आणि प्रियाला सांगतो की माझ्या जखमेवर अजिबात मीठ चोळायचं नाही या. इतक्यात सुमन येते आणि सुमन आल्यानंतर नागराज तिला सांगतो की जा पटकन, काहीतरी बनव आमच्यासाठी. तर आता नागराज आणि प्रिया दोघे चेक करतात की सुमन नक्की गेले आहे की नाही आणि त्यानंतर पटकन रविराजांच्या रूमकडे पळत निघतात. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता सायली तिथेच असते आणि प्रताप आणि अश्विना तर दोघेही कल्पनाला सांगत असतात काहीतरी करून सायलीला इथून कटवावं लागेल. तेव्हा कल्पना आता वेगळीच आयडिया काढते आणि सायलीला सांगते की अगं सायली, आपल्या ना गच्चीवरती पापड वाळत घातले आहे, ते बघून येतेस का जरा. तेव्हा सायली सांगते की आई, मी ना भाजीला फोडणी टाकते आणि त्यानंतर जाते. त्यावरती विमल म्हणते की सायलीताई, मी आहे ना, मी करते भाजी, तुम्ही काय काम करा की जाऊन पापड वाळत घातले आहे ना ते बघा, ते उडून जातील ना. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे. आणि आता वेगळ्याच आयडियाने आता त्या चौघांनीही सायलीला तेथून कटवलेलं असतं आणि त्यांची पुढची प्लॅनिंगला सुरुवात केलेली असते. तर सायली गेल्यानंतर अश्विन म्हणतो विमलताई, अहो काहीतरी व्हॅलिड रिझन घ्यायचं ना, या दिवसात वारा कुठे सुटतो. तेव्हा प्रताप हसतो आणि म्हणतो अरे सायलीला कटवण्यासाठी तिने काहीतरी कारण दिलं. तर कल्पना सांगते की आता तुम्ही सर्वांनी वेळ फुकट नका घालवूया, पुढे काय करायचं आहे ते ठरवूयात. आणि तुम्ही चैतन्यला फोन करून सांगितलं आहे की सगळं काही. तर कल्पना अश्विनला सांगते की अश्विन, तू ना अर्जुनच्याकडे लक्ष दे, तो आज इथे घरीच आहे. तर इकडे आता प्रिया आणि नागराज दोघेही रविराजच्या रूममध्ये आलेले असतात. तर प्रिया आता रविराजचं कपाट उघडते आणि उचकाबाचकी करायला लागलेली असते. तेव्हा नागराज म्हणतो अगं हळू ना बाई, अगं यातली एकही वस्तू जरी गायब झाली ना तर दादाला संशय येईल ना. अगं म्हणजे दादाला जेव्हा केव्हा प्रतिमा वहिनीची आठवण येते ना, तेव्हा यातली प्रत्येक वस्तू काढून दादा त्यांच्याशी गप्पा मारत असतो.
आणि तेव्हा प्रिया म्हणते, ही तुम्ही गोष्ट मला आत्ता सांगताय? अहो मग या सगळ्या गोष्टीतली एखादी गोष्ट जरी आपण काढून डेड बॉडी समोर ठेवली ना, तेव्हा त्या किल्लेदारला कळेल ना की ही घरातलीच वस्तू आहे. तेव्हा नागराज आता आई शपथ म्हणतो आणि डोक्यालाच हात लावतो. तर इकडे आता प्रतापने चैतन्यला फोन केलेला असतो. तर साक्षी आहे का असं चैतन्यला प्रताप विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही काका, ती माझी शेजारी नाही आहे, बोला ना तुम्ही, काही झालं आहे का? तेव्हा प्रताप म्हणतो काही झालं नाही परंतु होणार आहे. तर चैतन्यला प्रताप सांगतो. इतक्यातच कल्पना म्हणते की फोन स्पीकरवरती टाका आणि फोन स्पीकरवरती टाकायला सांगितल्यानंतर कल्पना सांगते, अरे चैतन्य ऐक ना, उद्या अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हा चैतन्याला मोठा धक्काच बसतो, कारण 1 वर्षानंतर ते कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे फक्त चैतन्याला चांगलं माहिती असतं. आणि चैतन्याला आता अर्जुन सायली वेगळे होणार या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सुभेदार फॅमिली खूप खुश असते. तर प्रताप म्हणतो की चैतन्य तू एक काम कर, तू ना साक्षीला काहीतरी बाड मार आणि इकडेच निघून ये आपण. तर अश्विन चैतन्याला सांगत असतो की चैतन्य, मी तुला ना सगळ्या डिटेल्स मेसेज करतो. दादा आणि वहिनीचे ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करतोय, त्यांच्यासाठी सरप्राईज आहे, तू त्या दोघांनाही हे अजिबात कळू देऊ नकोस. तर चैतन्य म्हणतो ठीक आहे. आणि त्यानंतर चैतन्य सांगतो की काका साक्षी आली आहे, मी फोन ठेवून देतो. तर कल्पना इथे सुटकेचा श्वास सोडते आणि म्हणते की चला आता चैतन्याला तर आमंत्रण देऊन झालं आहे. तर कल्पना विमलला विचारते की अगं आपल्याला केक बनवायचा आहे, त्याचे सर्व काही सामान तू आणलं आहेस का? त्यावरती आता विमल सांगते की हो आणलं आहे. तर प्रताप म्हणतो की अगं कल्पना तुझं काय चाललं आहे? अगं अर्जुन आणि सायली दोघेही घरी आहेत ना, मग तिथे आता तुम्ही तो केक आणि आम्ही डेकोरेशन कसं करणार आहोत? तेव्हा अश्विन म्हणतो की हो मम्मा, अगं हे सगळं आपण कसं निभावणार आहोत? तेव्हा कल्पनाकडे एक आयडिया असते आणि कल्पना सांगते की मी अर्जुनला अजिबात डबाच देणार नाही आणि त्यामुळे काय होईल की सायली अर्जुनचा डबा घेऊन जाईल. तेव्हा प्रताप आणि अश्विन दोघेही कल्पनाच्या या आयडियाचं खूप कौतुक करतात. तर अश्विन लगेचच कल्पनाला सांगतो की ओके मम्मा, ही आयडिया बेस्ट आहे. मी काय करतो, डेकोरेशन करतो आणि कुठेतरी लपवून ठेवतो आणि त्यानंतर ऐनवेळी आपण ते बाहेर काढूयात आणि दादा वहिनीला सरप्राईज देऊयात. तर आता सायली आल्याचं प्रताप पाहतो आणि लगेच विषय बदलत कल्पनाला म्हणतो की हे बघ कल्पना, मला ना आज ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि खूप ड्रेससुद्धा आहे, त्यामुळे मला घरी यायला उशीर होणार आहे. इतक्यात सायली आलेली असते. तर अश्विनसुद्धा म्हणतो हां मलासुद्धा उशीर होणार आहे बरं का. तर सायली कल्पनाला सांगते की आई मी भाजीला फोडणी टाकून आले आणि ती तिथून जाते. तर इकडे आता जे स्वप्न पडलेलं असतं त्यामुळे अर्जुन खूप टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण सायली जर घर सोडून निघून गेली तर तो घरच्यांना काय उत्तर देणार आहे हे अर्जुनला अजूनही त्याने ठरवलेलंच नसतं. तर अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायली जर खरंच घर सोडून गेल्या तर मी काय करणार आहे? नाही काही झालं तरी मला मिसेस सायलीला कन्व्हिन्स करावंच लागेल. आणि अर्जुन आता सायलीला कन्व्हिन्स करण्यासाठी खालती जातो. तर इकडे नागराज सांगत असतो की या गाठोड्यात 15 वर्षापूर्वी दादाने अशा काही वस्तू ठेवल्या आहेत प्रतिमा वहिनीच्या की ज्यामुळे त्याला या गोष्टींमुळे त्रास व्हायचा. तेव्हा प्रिया म्हणते की म्हणजे या गाठोड्यात आता काय वस्तू आहेत हे किल्लेदाराच्या लक्षातही नसेल. मग आपण जर यातली एखादी वस्तू घेऊन जर त्या बेवारस डेड बॉडीवरती ठेवली तर ती नक्कीच प्रतिमाची आहे असं किल्लेदाराला वाटेल. त्यावरती नागराज आता खूप खुश झालेला असतो. तर इथे आता अचानक एक मोठा ट्विस्ट आलेला असतो, कारण ऐनवेळी सुमन तिथे आलेली असते. तर सुमन रिक्षावाल्याला सांगते की दादा 5 मिनिटं थांबा, मी तुम्हाला पैसे घेऊन येते. तर सुमन जेव्हा घरात येते तेव्हा पाहते तर नागराज आणि प्रियाने प्रतिमाचं गाठोडं काढलेलं असतं आणि त्यात काहीतरी हुडकत असतात. इतक्यातच सुमन म्हणते की काय करताय तुम्ही दोघं? तेव्हा नागराज आणि प्रिया खूप घाबरतात आणि धक्क्याने सुमनकडे पाहायला लागतात. तर इकडे आता अर्जुन फोनवरती बोलत खालती आलेला असतो आणि तो सांगत असतो की माझ्या मीटिंग सर्व काही ऑनलाईन करा, मी आज ऑफिसमध्ये अजिबात येणार नाही. ती शर्माची जी मीटिंग आहे ना ती मला माहिती आहे, ती तुम्ही ऑनलाईनच करा. तेव्हा आता घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं, कारण अर्जुन सायलीला त्यांना सरप्राईज द्यायचं असतं. तर कल्पना तिथे विचारात पडते. तर जेव्हा अर्जुन येतो तेव्हा सायली त्याला पटकन कॉफी आणून देते. तर अर्जुन सायलीला सांगतो की सायली तू माझा आज डबा बनवू नकोस, मी आज घरूनच मीटिंग ऑनलाईन करणार आहे. तेव्हा कल्पना म्हणते का? नाही म्हणजे तू ऑफिसलाच का जात नाही आहे अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मामा मी नाही जाणार आहे. तर अश्विन लगेच म्हणतो दादा तुला बरं वाटत नाही आहे का? आजारी आहेस का? मी तुला काही गोळ्या देतो. तेव्हा अश्विनला अर्जुन म्हणतो की नाही अर्जुन, अरे मी ठीक आहे. तर प्रताप म्हणतो की हे चुकीचं आहे अर्जुन, मग अरे तू ठणठणीत असताना सुद्धा ऑफिसमध्ये जात नाही आहेत आणि बॉसच जर अशा सुट्ट्या घ्यायला लागला तर मग अख्खा स्टॉप तुझ्या डोक्यावरती बसेल.
तर अर्जुन म्हणतो की नाही डॅड, असं नाही होणार आहे. आज 1-2 केसेस आहेत, परंतु त्या मला स्टडी करायच्या आहेत आणि त्या मी घरी बसूनच स्टडी करणार आहे. तर घरातील सर्वच जण आता टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण अर्जुन ऑफिसमध्ये जाणार नसतो आणि त्यामुळे सायलीसुद्धा घरीच थांबते. आता डेकोरेशन करायचं आणि पुढचं प्लॅनिंग कसं निभवायचं याच विचारात सगळेजण पडलेले असतात. तर इकडे आता सुमन नागराजला विचारते की हे तर प्रतिमा वहिनींचं गाठोडं आहे ना दादा, म्हणजे रविराज भाऊजीसुद्धा कधी हे गाठोडं बाहेर काढत नाहीत, मग तुम्ही कशाला बाहेर काढलं आहे? तेव्हा सुमनच्या प्रश्नावरती नागराज म्हणतो की अगं सुमन, काय सांगू तुला, अगं सकाळपासून आपल्या तन्वीला ना खूप अस्वस्थ वाटत होतं. खूप तिला ना तिच्या आईची आठवण येत होती आणि तीच रडत रडत मला म्हणाली की माझ्या आईच्या वस्तू तरी निदान मला दाखवा, मला तिची खूप आठवण येते. मग माझाही नाईलाज होता अगं, म्हणून मी हे गाठोडं बाहेर काढलं. मला तन्वीला वस्तू दाखवायच्या होत्या. प्रिया आता लगेचच खोटं रडू आणते आणि नाटक करत सुमनला म्हणायला लागते की सुमन काकी, अगं प्लीज मला या वस्तू पाहू देत ना, माझ्या आईची शेवटची आठवण आहे अगं. आणि सुमन आता खूप भावूक झालेले असते. तर प्रिया म्हणते की सुमन काकी, अजून एक काम करशील का गं? म्हणजे हे गाठोडं आम्ही काढलं आहे आणि यातल्या वस्तूही आम्ही पाहिल्या आहेत. हे भाऊजींना अजिबात म्हणजे रविराज म्हणजे बाबांना अजिबात सांगू नको. तेव्हा सुमन म्हणते की अगं तन्वी, वेडी आहेस की काय? जर भाऊजींना कळलं ना की हे गाठोडं बाहेर काढलं होतं तर ते माझ्यावरच चिडतील. तेव्हा नागराज म्हणतो की अगं सुमन, तू एवढं मोठ्या मार्केटपर्यंत गेली आणि लगेच माघारी कशी काय आली? तेव्हा सुमन म्हणते की अहो मार्केटपर्यंत गेलेच कोण? अहो मी अर्ध्या रस्त्यात गेले. मी घरातून जाताना पिशवी तर घेऊन गेले, परंतु पैसे घेऊन जायचं माझ्या लक्षातच नाही आलं. वेंदळे आहे ना मी. तेव्हा नागराज हसतो आणि म्हणायला लागतो की हो, तू वेंदळे आहे हे माझ्याच लक्षातच नाही आलं. तर नागराज त्यानंतर पिशवी आणि पैसे दोन्हीही सुमनच्या हाती सोपवतो आणि तिला आता हाताला धरूनच बाहेर घेऊन जातो आणि जा जा अगं, लवकर जा असं म्हणून तिला पाठवतो. तर इकडे आता सुमन गेल्यानंतर पटकन नागराज आणि प्रिया ते गाठोडं उचकतात आणि त्यामध्ये एक एक वस्तू पाहायला लागतात. तर प्रियाच्या हाती आता प्रतिमाचं एक लॉकेट लागलेलं असतं आणि प्रिया विचार करते आणि नागराजला म्हणते की बब्बर लॉटरी. तेव्हा नागराज पाहतो तर प्रिया सांगते की आपण ना प्रतिमाचं हे जे लॉकेट आहे ते बेवारच त्या बॉडीवरती ठेवूयात, म्हणजे त्या रविराज किल्लेदाराला लगेच समजेल की ती त्याचीच प्रतिमा आहे. तर नागराजला प्रियाचा हा प्लॅन खूप आवडलेला असतो. तर आता इकडे चैतन्य साक्षी झोपलेली असते आणि संधी साधून तो सुभेदारांच्या घरी जायला निघालेला असतो. चैतन्य आता संधी साधतो, गुपचूप आपला मोबाईल हाती घेतो आणि त्यानंतर बाहेर निघालेला असतो. तर साक्षीला इतक्यात जाग येते आणि साक्षी विचार करते की चैतन्य एवढ्या रात्री कुठे गेला असेल. तेव्हा चैतन्याच्या बाईकच्या अचानक साक्षीला आवाज येतो आणि साक्षी वरून पाहते तर चैतन्य इकडे निघालेला असतो. तर आता साक्षीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की इतक्या रात्री चैतन्य कुठे जाऊ शकतो. तर इकडे आता सुभेदारांच्या घरी सर्वांच्या गप्पा रंगलेल्या असतात. तर प्रताप आता प्रमिला मावशींबद्दल सर्व काही सांगत असतो. तर कल्पना सांगते की हो, प्रमिला मावशींना अगदी तशाच आहेत. तेव्हा अर्जुन सायली गप्पच असतात. तर कल्पना म्हणते की अर्जुन सायली, तुम्ही काहीच कसं बोलत नाही आहात, तुम्ही शांत आहात, तुमच्यात काही बिनसलं आहे का परत? तेव्हा सायली सांगते की नाही आई, असं काहीच नाही आहे. तर अर्जुन लगेचच विचारतो की मम्मा, पूर्णा आजी आणि अस्मिताई कुठे गेले आहेत? तेव्हा कल्पना सांगते की पूर्णा आजी त्या ना मंदिरात गेल्या होत्या, मग त्या जमल्या आहेत त्यामुळे त्या त्यांच्या रूममध्येच जेवल्या. त्यावरती अश्विन सांगतो की बरं आहे ना, अस्मिताईसुद्धा त्यानिमित्ताने लवकर जेवली. तेव्हा सर्वच जण हसत असतात. तर अर्जुन तिथे आता सर्वांना सांगतो की बरं आहे, माझा ना आज जागण्याचा मूड आहे. तेव्हा तो विमलला म्हणतो की विमल, आज ना सगळ्यांसाठी खूप छान अशी कॉफी कर, आपण छान रात्रभर गप्पा मारत बसूया. तेव्हा घरातील सर्वच जण परत अजून टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण त्यांना अर्जुन सायलीला सरप्राईज द्यायचं असतं आणि अर्जुनने आता तू जागण्याच्या मूडमध्ये आहे असं सांगून मोठा बॉम्बच फोडलेला असतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अखेर आता सुभेदारांनी अर्जुन सायलीसाठी छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि चैतन्यसुद्धा त्यामध्ये सामील झालेला असतो. तर जेव्हा अर्जुन सायलीला हे सरप्राईज मिळतं तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसलेला असतो. तर आता कॅन्डल विझवताना अश्विन त्यांना थांबवतो आणि म्हणतो की मनातली एखादी इच्छा मागा. आणि तेव्हा अर्जुन सायलीला कधी ती सोडून मला जाऊ नये अशी विश करतो. तर सायली आता अर्जुनचं प्रेम विचारण्याचं विश करते.